पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुण्यामधील आयुष कोमकर हत्या प्रकरणी वनराज आंदेकरच्या पत्नीला अटक। आंदेकरच्या पत्नीनं चौकशीसाठी घरी आलेल्या पोलिसांची हुज्जत घातली। आंदेकर कुटुंबातील महिलांना न्यायालयीन कोठडी। शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। पुण्यामध्ये खराडी मुस्लिम आणि नवनाथपंथी समाजाचं आंदोलन। कब्रस्तान आणि दफनभूमीच्या पार्किंगसाठी जागा देण्याची मागणी। पुण्यातील येरवडा पोलिसांनी गुंडांची धिंड काढली। दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील 2 गुंडांची धिंड काढली। ज्या भागामध्ये गुंडांची दहशत होती त्याच भागातून धिंड काढली। पुण्यातील सह्याद्री रुग्णालयामध्ये यकृत प्रत्यारोपण करत असताना दाम्पत्याचा मृत्यू। या प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशी समिती गठीत। समिती काय अहवाल देणार याकडे लक्ष। पुण्यामधील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधून 3 वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण। रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत पंजाबच्या लुधियानामधून चिमुकल्याची सुखरूप सुटका केली। चतुर्शृंगी ट्रस्टकडून नवरात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना पार्किंगचा त्रास होऊ नये म्हणून विनामूल्य पार्किंगची सोय। ट्रस्टकडून दर्शनासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। पुण्यामधील कोणकोणत्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते याचा प्रत्यक्ष अहवाल सादर करा। पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचना। प्रथम दर्शनी कारणे फोटोसहित अहवालामध्ये देण्याच्या सूचना। पुणे शहरातील 85% वाहतुकीचा भार 32 रस्त्यांवर। पुणे महापालिकेच्या पाहणीमध्ये वास्तव समोर। या सर्व 32 रस्त्यांची तसंच वाहतूक कोंडीला कारणीभूत समस्यांची पाहणी केली जाणार।